आपण सर्व सेवक मिळून एकतेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार मासिक नववे हवन कार्य सन्माननीय नवगरेजी यांच्या निवासस्थानी पार पडले। बाबांच्या आदेशानुसार या ठिकाणी भगवंत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। आमचे सर्व सेवकांचे मार्गदर्शक मानव धर्माचे मार्गदर्शक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। आम्हा सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी डुबरेकर उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे माजी संचालक खापा या परिसरातील मार्गदर्शक सन्माननीय बालकराजी टवकर साहेब यांना माझा नमस्कार। प्रामुख्याने उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक व माजी सचिव सन्माननीय विठ्ठलजी क्षीरसागर साहेब यांना माझा नमस्कार। या मंचकावर उपस्थित मार्गदर्शक मंडळी सन्माननीय कृष्णाजी लेंडे साहेब, या परिवाराचे मार्गदर्शक सन्माननीय महादेवजी चरडे साहेब, मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय भगतजी, उपस्थित सर्व मार्गदर्शक मंडळी, कार्यकर्ते सन्माननीय नकाटेजी, आमचे कडवजी, रविदादा उपस्थित, चोक्कर साहेब उपस्थित, सर्व मार्गदर्शक, आमच्या गट नंबर 9 मधून आलेले सर्व कार्यकर्ते, दहीकरजी, तालेजी, शरणागतजी, सर्व आदरणीय मन समोर बसलेले सर्व सेवक सेविका, बालगोपाळ, संचालन करते अहिरकरजी, उपस्थित सर्व सेवक सेविका, बालगोपाळ, सर्वांना माझा नमस्कार। आज मला इथून दुसरीकडे जायचं होतं। संचालक दादाला विचारलं, माझं नाव जर असेल तर मला 2 शब्द बोलून जायचं आहे, कारण असं करता येत नाही, परंतु शब्द फार महत्त्वाचा असते। कधी कधी माणूस शब्दामध्ये फसूनही जाते आणि एक सेवक जो आहे, माझ्या हातावरलं कार्य होतं त्यांचं, यांचं निमंत्रण आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ते आले आणि खूपच जिद्द करायला लागले, यावंच लागेल। आज कधी कधी ऐकावं बी लागते, माणूस फसूनही जाते, म्हणून सर्वांना मी क्षमा मागतो। बाबांनी परमेश्वर कोणाला दाखवला नाही। बाबांना गोडी होती, बाबांच्या परिवारावर दुःख होतं आणि ते दुःख दूर करण्याकरिता बाबांनी हनुमान चालीसा वाचून पाहिली आणि तुम्ही आम्ही ऐकलाय, हनुमान चालीसा वाचल्यानं संकटमोचक हनुमान जी आहे, हा आपला दुःख दूर करते। बाबांनी तेही केलं, समाधानी मिळाली नाही। शेवटी संन्याशांनी मंत्र दिला आणि त्या मंत्राचा विधी हा या मानव धर्माचा प्रमुख भाग आहे। कारण त्या संन्यासांनी सांगितलं होतं का हा अशा प्रकारचा विधी आहे
भगवत कृपा प्राप्त करेल आणि हा विधी जर साधला नाही तर माणूस मृत्युमुखी पडेल, पागल होईल. म्हणजे या भगवत कृपेच्या सामने तीनच पर्याय आहे. अशा प्रकारचा विधी ज्या दिवशी आम्ही मार्गावर येतो त्या दिवशी हे मार्गदर्शक समजावून सांगतात का तुम्हाला भगवत कृपा पाहिजे असेल तर अशा पद्धतीचा विधी आहे का तुमच्या शब्दावर भगवंत उभा राहते. कोणत्याही प्रकारचं दुःख असेल दूर करते. किंवा दारू पिणारा असेल त्याला सांगण्यात येते का या मार्गावर वाईट व्यसन चालत नाही. आणि एवढं करूनही जर कोणी वाईट व्यसन केलं त्याचे अनुभव आपण आता सांगितलं आपल्या रमेश दादाला. हा जो विधी आहे हा विधी फार महत्वाचा. या विधीची कोणी मजाक करता येत नाही. बाबांनी परमेश्वराला असं दाखवलं नाही, परंतु या भगवत कृपेला काय पाहिजे, भगवंताला काय पाहिजे हे बाबाला समजलं. आम्ही भगवंताला पाहण्याचा दृष्टिकोन आमचा वेगळा होता. नवस केलं, सगळं केलं. मी हनुमानजीचा सेवक होतो. देवळात जाऊन त्याच्या अंगावर पाणी घालायचं, उदबत्ती लावायची. समाधानी मिळाली नाही, कारण आम्ही भगवंताला पाहण्याचा प्रयत्न केला परंतु मूर्तीच्या रूपात, फोटोच्या रूपात समाधानी आम्हाला मिळाली नाही. या मार्गावर आल्याच्या नंतर आम्ही कोणतेही कर्म केले नाही. हा महत्वाचा भाग. या मार्गावर जो कोणी आला त्याला या दैवी शक्तीनं समाधानीच दिली. कोणाच्या अंगात भूत असेल भूत निघालं, टीबी असेल टीबी दूर झाला. माझं ब्रेन ट्यूमर होतं, 6 महिन्याचं आयुष्य घेऊन या मार्गावर आलो, ब्रेन ट्यूमरही दूर झालं. तर या मार्गावर जे भगवत कृपा आहे हे मान त्यागी बाबा जुमदेवजीच्या त्यागावर आहे. बाबांनी एवढा त्याग केला, तेवढा त्याग तुम्ही आम्ही काही नाही करू शकत. बाबांनी आपलं नाव भक्त असं नाव नाही दिलं, कारण भक्ती करू नाही शकत. बाबांनी भक्ती केली, बाबाला समजलं कुटुंबाचा त्याग करावा लागते. बाबांनी जेव्हा बाबासमोर प्रसंग आला भक्ती करण्याचा, तेव्हा बाबांनी आपल्या भावाला सांगितलं का म्हणे माझ्या पत्नीचा आणि मुलाचा सांभाळ कराल का? मी जर भक्ती करताना मरून गेलो तर मुलाचा आणि पत्नीचा सांभाळ कराल का? भक्ती हे साधी नाही. म्हणून या मार्गावर जे आम्ही आलो काही केलं नाही, फक्त स्वतःच्या कर्माची माफी मागितली आम्ही. भगवान बाबा हनुमानजी, मी माझ्या कर्मांनी चुकलो, याची मला क्षमा द्या. आणि स्वतःचे कर्म जेव्हा आम्ही समोर आणले तेव्हा भगवंत जागृत झाला. या मार्गावर येण्याच्या आधी आम्ही देवाचे कर्म समोर आणत होतो. महादेव असा, हनुमानजी असा, फलाना बाबा तसा, आणि आमचे कर्म आमच्या जवळ होते. आम्हाला कोण्या संतांनी नाही सांगितलं, आजपर्यंत कोण्या संतांनी विधी नाही सांगितला का या भगवंताला तुम्ही तुमच्या कर्मानं प्राप्त करू शकता. किती काही अनाडी जरी असेल या मार्गावर येणारा सेवक, तो निव्वळ बाबा हनुमानजी म्हणेल तरी त्याला समाधानी मिळते.
काही करावं लागलं नाही, फक्त आम्ही कर्माची माफी मागितली आणि त्या परमेश्वराला वचन दिलं, बाबांच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करेल. आणि हे वचन आम्हाला, या वचनापासून आमचं आत्मबल वाढलं. आमचं आत्मबल वाढण्याचं कारण आहे, काही मंत्र नाही या मार्गावर, फक्त दिलेलं वचन. जान जाए पर वचन न जाए. सुरुवातीला बाबांनी वचन दिलं, बाबाला ते परमेश्वरी कृपा मिळाली, तेच वचन आम्ही दिलं. बाबाला सांगितलं, बाबांच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करील. ही एक मर्यादा आहे, या मार्गावर मर्यादा आहे. या मर्यादामध्ये जो सेवक आहे त्याला संपूर्ण समाधानी मिळते, तेवढंच खरं आहे. भगवान काही स्वप्नात आला नाही, हनुमानजी कोणाला बोलवायला आला नाही, महात्याजी बाबा जुमदेवजी बोलवायला आले नाही, परंतु आम्ही ज्या मार्गावर आलो, या मार्गावर आणण्याचं कारण म्हणजे आमचं स्वतःचे कर्म, आमचे स्वतःचे दुःख. स्वतःच्या दुःखानं आम्ही या मार्गावर आलो. मग देवाची कृपा जे मिळाली, याची कृपा आमच्या कुटुंबाच्या दुःखातून उत्पन्न झाली. भगवान चांगला आहे म्हणून नाही आलो या मार्गावर. या मार्गावर दुःख खूप मोठं आहे म्हणून या मार्गावर आलो. का आमचं जीवन कसं जगेल, आम्ही जीवन कसं जगू. परंतु या मार्गावर कर्माला खूप महत्व आहे. बाबांनी कर्माला समोर ठेवलं. भगवंतांनी मानव जातीला बेईमान म्हणलं. का हे मानव, मैं भगवान तू मानव आहे. म्हणजे भगवंतांनी आमच्यावर विश्वास नाही केला, कारण आम्ही बेईमानी केली. ती बेईमानी म्हणजे आम्ही दिलेलं वचन याचं जर पालन झालं नाही तर आपली बेईमानी समोर येणार आहे. एक उदाहरण सांगतो माझ्या घरचं. मी मार्गावर आल्याच्या नंतर मार्गदर्शक झालो, मंडळात संचालक झालो. संचालक होण्याच्या आधी माझा मुलगा, त्याला शिक्षणाकरिता वर्धे शहर आहे तिथे, त्याचं वर्धा जिल्हा, त्या ठिकाणी त्याचं ऍडमिशन केलं. आम्ही नागपूरला, मुलगा वर्धेला. परंतु तो मुलगा कॉलेजमध्ये जायला चाटा मारत होता. आम्हाला वाटायचं आम्ही सगळं बरोबर आहोत, चांगले राहतो, बैठकीत जातो, सगळं करतो. मुलगाही चांगला निघन, आपण ऐकतो ना उदाहरण. काही दिवसानं प्रिन्सिपालचा फोन आला मला, त्याच्या मुख्याध्यापकाचा. पडोळेजी म्हणे, तुमचा मुलगा कॉलेजला येत नाही, तुम्ही येऊन भेटा. पा कर्माला कसे बेईमान होतो आम्ही. भगवंतानं म्हटलंय मानवजात बेईमान आहे, त्याच्यातला मी कसा बेईमान आहो हे सांगत आहो. मला वाटत होतं मुलगा चांगला आहे, अमुक आहे, धमुक आहे, सगळं बरोबर आहे, भगवत कार्य करतो. प्रिन्सिपालचा फोन आला, तुमचा मुलगा कॉलेजला येत नाही. वर्धेला गेलो, प्रिन्सिपालला भेटलो, मुलाला समजवलं. बापू म्हणलं तू कॉलेजमध्ये जा. मुलगा म्हणायचा, नाही पप्पा मला ते बरोबर आवडलं नाही, आम्हाला कोर्सच नाही करायचा.
BSc नर्सिंगला टाकलं होतं त्याला समजावून घरी आलो. मला वाटलं मुलगा कॉलेजला जाणं चालू केलं, पुन्हा त्यानं चाटा मारणं चालू केल्या. याकरता सांगत आहो का बाबांचे जे शब्द आहे, मी नाही लपत तर देव नाही लपत, आमचे कर्म लपणार नाही. कारण या मार्गावर भगवंताला वचन देऊन आलो आम्ही. आज दिलेल्या वचनाला बेईमान झालो, आमचे कर्म समोर आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच खरं आहे. पुन्हा प्रिन्सिपालच्या फोन आला, तुमचा मुलगा कॉलेजला येत नाही. मग विचार केला का आपण भगवंताचे कार्य घेऊन पाहावं, म्हणजे भगवंत मुलाला सद्बुद्धी देईन. आपण करतो ना कार्य. भगवंताचं 3 दिवसाचं कार्य केलं, पण परिस्थिती अशी झाली का माझ्यासाठी माझा भगवान बहिरा झाला. भगवंताला सांगायचं, बाबा मी एक जबाबदार सेवक आहो, मार्गदर्शक आहो. मी दुसऱ्याच्या मुलांना बोलतो का मुलांना सुशिक्षित करा, चांगलं करा, शिकवण द्या, आणि माझ्या घरातच अंधार पडेल तर मी लोकांना काय सांगेन. भगवंता बाबा म्हणजे माझ्या मुलाला सद्बुद्धी द्या, कॉलेजला जाण्याची त्याला बुद्धी द्या. पण भगवान माझ्यासाठी बहिरा झाला. पुन्हा गेलो आम्ही, पुन्हा समजवलं मुलाला, पुन्हा समजवलं. मुलगा समजायला खाली नाही. खूप विचार पडला मला. आम्ही खूप अनुभव सांगतो, परंतु आमच्या घरातला अंधार लोक पाहतील, सेवक पाहतील, बाजूवाला अनेकवाला पाहिल, हे तर मोठ्या मोठ्या गोष्टी करते. आणि याच्या पोरगाचा असा निघाला, फलानं तसं झालं. मी भेट होतो बदनामीला, मी भेट होतो या मार्गाला. ते सगळं झालं, सगळं केलं, मुलगा जाग्यावर आला नाही. कधी कधी सेवक संमेलनालाही जात नव्हतो. सेवक संमेलन सोडून द्यायचं, मुलाला समजवायला गेलो. 1 दिवस गेलो, खूप बोललो मुलाला. म्हटलं तुला शिक्षण घ्यायचं नाही, काय करायचं आहे सांग. ठीक आहे म्हटलं, शिकायचं नाही, तुला एक पांटेला लावून देतो, पान कर्रे विकत जा, आपलं पोट भर. त्रासून गेलो त्या मुलापायी. मग 1 दिवस मला माझ्या कर्माची आठवण आली. माझे कर्म चुकले आणि विनंतीमध्ये पहा कर्माची माफी मागतो तेव्हा भगवान जागृत होते. हे दैवी शक्ती जागृत कधी झाली? चुकलेल्या कर्माची माफी मागितली तेव्हा माझी चूक माझ्या लक्षात आली. माझे वडील मला सांगायचे तू शाळेत जा, तेव्हा मी खोटं बोलायचो. मी माझ्या वडिलाला त्रास दिला, मी शाळेत जात नव्हतो, बरोबर अभ्यास करत नव्हतो. आणि मग माझी चूक माझ्या लक्षात आली चर्चा बैठकीच्या माध्यमातून का मी माझ्या वडिलाला त्रास दिला म्हणून माझा मुलगा मला त्रास देतात. चूक लक्षात आल्यावर भगवंतासमोर शब्द ठेवले, बाबा हनुमानजी माझा मुलगा नाही चुकला, मी चुकलो, माझे कर्म चुकले, जे मी केलं नाही ते मुलाला करायला लावलं. आपले कर्म चुकतात. जसं उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी सासवा सुनायचं काही होऊ द्या, सासूच्यानं काही होत नाही पण सुनाच्या मागं लागून जाते, झाडझूड नाही केली, हे नाही केलं, ते नाही केलं.
बाबानं सांगितलं जेवढं होते तेवढंच बोला. भगवंताला माफी मागितली का बाबा मुलाचा दोष नाही, दोष माझा. प्रिन्सिपालनं फायनल सांगितलं तुमच्या मुलाला परीक्षेत बसता येणार नाही, 75% प्रेझेंटिव्ह पाहिजे. आणि चूक लक्षात आल्यावर माफी मागितली आणि भगवंत जशी माफी मागितली त्या दिवसापासून माझा मुलगा कॉलेजला जायला लागला. चुकलं कोण? बाप. दोष कोणावर दिला? भगवंतावर. का भगवान बहिरा झाला? पण माझे कर्म नाही सांगितले मी. आमचे कर्म चुकले तर भगवान हा ऐकत नाही, हा माझा अनुभव आहे. भगवंताला क्षमा मागितली. मुलगा कॉलेजला जायला लागला. परीक्षेचे दिवस आले. मुलाचा फोन आला. पप्पा म्हणते परीक्षेमध्ये बसण्याची संधी मला मिळाली म्हणते, लिस्टवर माझं नाव आलंय म्हणते. तुम्ही काही सेटिंग तर नाही केली म्हणते. पहा मुलगा काय म्हणते. म्हणजे प्रेझेंटी कमी होती त्याची. हमखास माहित होतं याला परीक्षेत बसता येणार नाही, याचं वर्ष वाया जाईल. जेव्हा आपल्या कर्माची मी माफी मागितली, माझ्या कर्माची, याची त्याची नाही, स्वतःच्या कर्माची, त्या मुलाची प्रेझेंटी सुद्धा वाढली. परीक्षेत बसता आलं, पासही झाला. आणि भगवंताच्या कृपेनं तो आता नोकरीवरही लागला. सांगण्याचे तात्पर्य हे आहे का या मार्गाची हे जे कृपा आहे, ही कृपा केव्हा मिळाली आम्हाला? आम्ही चुकलेल्या कर्माची माफी मागितली तेव्हा. आणि बाबांनी आपले कर्म समोर ठेवले. आम्ही आमचे कर्म दाबल्या गेले, लपवून ठेवले. हा दोषी, तो दोषी, फलानं झालं, स्वतःच नाही सांगितलं आम्ही. इथे आम्ही फसल्या गेलो आणि कोणता गुरु नाही मिळाला आम्हाला का तू तुझे कर्म शोध. म्हणून या मार्गावर बाबाचे कर्म लपले नाही. बाबांचे 2 कर्म समोर आहे तुमच्या आमच्या, जे तत्वाच्या रूपामध्ये आहे. आपण म्हणतो ना बाबांनी 4 तत्व दिले आहे. परमात्मा एक, मर्यादा आहे, भगवत नाम पर. हे बाबांचे 2 कर्म आहे. कारण त्या दैवी शक्तीला वचन दिलं होतं बाबांनी का मी एकाच भगवंताला मानी, म्हणजे परमात्मा एक. मर्याद ये भगवत नाम पर मरीन किंवा जगीन, निष्काम भावनेनं आपले कर्म करीन, बेईमानी करणार नाही. कारण त्या दैवी शक्तीनं बाबाला उद्देशून बोलले का मानव बेईमान आहे. हे बाबांचे 2 कर्म. बाबांच्या 2 कर्मावर त्या भगवंतांनी आपले 2 कर्म समोर ठेवले, ज्याला आपण म्हणू शकतो वरदान. या मार्गावर वरदान आहे, वरदान. या वरदानाला टिकवून ठेवणं म्हणजे बाबाच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करणं. इच्छानुसार भोजन, दुःखदारी दूर करते हुए उद्धार. हे वरदान दिलं आहे आम्हाला त्या भगवंताकडून. पण हे जर आमचं तुटलं, याच्यामध्ये याला टिकवण्याकरिता बाबाच्या आदेशाचं पालन करणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला हा धर्म समजण्याची गरज आहे. निवड शब्दावर उभा आहे हा दैवी शक्ती. तुम्ही साधारण नाही. तुम्ही शेतावर जा, कुठेही जा, तीर्थ बनवान समाधानी मिळते. तुमच्या मारलेल्या फुटावर सापाचं जर उतरते, ताप उतरते, का नाही होत? परंतु आम्हाला तसं करता आलं पाहिजे. या वरदानाला जसं आता मगाशी सांगितलं, एक सेवक आजच बेळगाव मधला आला.
या दैवी शक्तीचं जर नियमात चुकलो तर परिणाम होते, तो मरते, पागल होते, काही होऊ शकते. तो सेवक मार्गावर आला, त्यानं मार्ग सोडला कोरोनाच्या आधी आणि आज पुन्हा आला कार्य घ्यायला. त्याला बेळगावच्या परिसरात पाठवलं. मार्ग सोडला, पागल झाला, रात्री झोपत नाही, ब्लँकेट अंगावरला ब्लँकेट सहित कुठेही चालला जाते, ही अवस्था निर्माण झाली त्याची. म्हणजे आम्ही या भगवत कृपेला कुठं पाहून राहिलो. बाबाकडे असंच झालं. बाबांच्या उपस्थितीमध्ये एक सेवक बाबाकडे गेला आणि बाबाला सांगितलं त्यांनी, बाबा मला बँकेचे शेअर वापस करायचे आहे आणि भगवंताची प्रतिमाही वापस करायची आहे. का वाटलं असं बाबाला? काय बिघडवलं बाबांना आमचं? बाबा आमच्यासाठी जगले, आमच्या सुखासाठी जगले. बाबाने मग आम्हाला जे शक्ती मिळाली तर या आत्म्यातून आपण विनंती करतो ना, या आत्म्यानं परमात्म्याला वचन दिलं, हा मार्ग आत्म्याचा आहे म्हणे. या मार्गात आल्यावर मार्ग कोणीही सोडू शकत नाही म्हणे. आणि हा मार्ग कधी सोडन म्हणे? हा जेव्हा याचा शरीर मृत्युमुखी पडेल आणि आत्मा निघून जाईल, तेव्हा त्या मार्गातून सोडवणूक होते म्हणे. तिथपर्यंत हा मार्ग सोडू शकत नाही म्हणे. म्हणून या मार्गावर हा आत्म्याचा मार्ग आहे. आत्म्यात, तुमच्या आत्म्यानं तुम्ही सुखी झाले बाबाच्या आदेशामुळे. मूर्ती नाही, फोटो नाही, काहीच नाही, सुखी कसे झाले? तो बाबाचा त्याग होता, बाबांनी दिलेलं वचन होतं. हे वचन फार महत्वाचं आहे. म्हणून आम्हाला आमचे कर्म जे आहे हा भाग फार महत्वाचा आहे. आणि त्याच्याकरिता हा मार्ग तिरस्काराचा नाही. आमच्या पोटात कोणाविषयी तिरस्कार असेल, आम्ही परिपूर्ण सफल होणार नाही. तिरस्कार नका ठेवू. सेवक सेवकाचा विरोध करू नका. याचं त्याच्यासोबत पटत नाही म्हणून बैठकीत जात नाही. कुठून आणलंय? आज आम्हाला थोडंसं लहान बनावं लागेल. आमचं घर जर साधवाचं आहे तर सेवकांनी सेवकाचं ऐकून घ्या. गोडवा निर्माण होईल, गावामध्ये एकोपा निर्माण होईल आणि आपल्या मनातला तिरस्कार चालला जाईल. आमच्या पोटात जर तिरस्कार असेल, हा आमचा वैरी आहे. हवन केल्यानं जळणार नाही आहे तिरस्कार, किंवा हवन केल्यानं भगवंत शाबासकी देणारही नाही आहे. पण आम्ही सत्य मर्यादा प्रेम जर ठेवत असेल, मानव सेवा जर करत असेल, तर तुमचा आत्मबल वाढेल, तुमची आत्मशक्ती वाढेल आणि आपली आत्मशक्ती, आत्मबल तुमच्या घरात त्याचा उजेड पडेल. म्हणून देवाची जागा कुठं आहे? आत्म्यामध्ये आहे. हा मार्ग आत्म्याचा आहे. म्हणून बाबांनी केलं तेवढं तुम्ही आम्ही नाही करणार, परंतु जेवढं जमते तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि परिवारासहित आपण या मार्गावर आलो. आपल्या परिवारातल्या मुलाबाळांना सुखी कसं बनेल त्याच्यासाठी कमीत कमी भगवत गुणाच्या चर्चा बैठकीत जायचा प्रयत्न करा. दुसरी महत्वाची गोष्ट, मोबाईल. आज सेवकीन आली, 11वीत तिचा मुलगा आहे. तिचा मुलगा रात्री 2:30 वाजेपर्यंत मोबाईल पाहते.
मोबाईलसाठी थोडंसं लक्ष द्या मुलाबाळांकडे. आणि शिक्षणासोबतच कॉम्पिटिशनचं जरी शिक्षण आहे, पण सत्य मर्यादा प्रेम याच्यावर तर मला नाही वाटत एखादं शिक्षण असेल म्हणून. मुलांना शिकवा, परंतु घरामध्ये संस्कार शिकवा. का हे आपलं घर आहे, हे चौकट आहे आपल्या घरातली. या घरामध्ये खोटं बोलायचं नाही, चोरी करायचं नाही. जसं विनंतीमध्ये म्हणतो ते गुण आपल्या मुलामध्ये उतरतात का नाही उतरत, किंवा मोबाईल मर्यादेच्या बाहेर खेळत असेल, त्याच्यासाठी ज्या कोणी सेविका करत असतील असे कृत्य त्यांनी बंद करावं. कारण माय खेळते, पोरगी खेळणार आहे, नक्की खेळणार आहे. म्हणून कुठं कुठं स्वतःचं मन मारा. कशासाठी? आपले लेकरं सुखी झाले पाहिजे. आपण बाबाचे सेवक आहोत एवढं आमच्या बाबांना म्हटलं पाहिजे. तत्वशब्द नियमानं वागण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा जेवढं जमेल तेवढं नियमानं वागण्याचा प्रयत्न करीन, आपणही करावं. एवढेच बोलून मी माझी रजा देतो. सर्वांना माझा नमस्कार.